मुंबई करो और खासकर मीरा भाईंदर के लोगों के लिए बड़ी राहत की खबर। दहिसर टोल नाका जो रोजाना ट्रैफिक जाम और प्रदूषण का बड़ा कारण बन चुका है, अब उसे 2 किलोमीटर आगे शिफ्ट करने का बड़ा फैसला किया गया है। जी हां, दहिसर चेक नाका यानी मीरा भाईंदर शहर का प्रवेश द्वार, जहां हर दिन सुबह और शाम को भारी ट्रैफिक जाम होता है। छोटे वाहनों को टोल से छूट देने जैसी कई कोशिशें की गई थी, लेकिन ट्रैफिक जाम की समस्या जस से तस नहीं हुई। इसी मुद्दे पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की मौजूदगी में एक अहम बैठक हुई। बैठक में परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, दहिसर के विधायक प्रकाश सुर्वे समेत कई अधिकारी मौजूद थे। बैठक में सभी की सहमति से निर्णय लिया गया कि दहिसर टोल नाका को बसवा पुल के सामने नर्सरी के पास शिफ्ट किया जाए। यानी अब मुंबई करो को और मीरा भाईंदर के लोगों को रोज रोज के ट्रैफिक से छुटकारा मिलने की उम्मीद है। आपको बता दें, दहिसर टोल नाका जो सालों से लोगों की परेशानी का सबब बना हुआ था, अब आखिरकार शिफ्ट होने जा रहा है। लेकिन बड़ा सवाल ये है कि मंत्रालय से मंजूरी कब तक मिलेगी और ये प्रक्रिया कितने जल्द पूरी होगी। क्या सच में लोगों को राहत मिलेगी या ये सिर्फ एक अधूरा वादा साबित होगा? इसका जवाब आने वाला वक्त ही देगा। तब तक के लिए बने रहिए दी जर्नलिस्ट.in के साथ। मीरा भाईंदरच्या लोकांना हे फायदा होईल की जे ट्रॅफिकचा सामना करायला लागायचा 2-2 तास, ते कुठेतरी आता ट्रॅफिक मधून मुक्त होतील। सरकार आहे त्यांना खूप खूप धन्यवाद बोलीन। हे देर आहे, दुरुस्त आहे आणि खूप खूप चांगलं झालं। मीरा भाईंदरच्या सर्व जनतेच्या वतीने मी खूप खूप प्रशासनाला धन्यवाद बोलेन। टोल नाक्याचा निर्णय घेतलेला तो खूप छान निर्णय आहे। आम्ही 15-20 वर्षापासून या टोल नाका पहिलाच हटवायला पाहिजे होता, पण आता या सरकारने निर्णय घेतला तो खूप छान निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दल खूप खूप सरकारचे धन्यवाद बोलायचे आहेत। नाक्यापासून कसं आहे, ट्रॅफिक जाम होतं, त्या ट्रॅफिकमुळे आम्हाला खूप सारा त्रास होतो। आम्ही पेनकरपड्यात राहायला आहेत आणि पेनकरपड्यामध्ये जाताना इथे समोर सिग्नल आहे, त्या सिग्नलच्या इथून जर एक ब्रिज बनवला गेला तर आम्हाला खूप समाधान वाटेल, कारण त्या ब्रिजमुळे परत ट्रॅफिक होणार। टोल नाका हटल्यानंतरही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही। त्याच्यासाठी तिथे एक पुढे ब्रिज बनणं गरजेचं आहे। जो पेनकरपाडा वासियांसाठी जातो, अजित पॅलेससाठी जातो, तो ब्रिज तिथे बनणं गरजेचं आहे। तो बनला तर इथून डायरेक्ट ट्रॅफिक जाईल काशीमेराला आणि असंच हे काम सरकार करत राहील। आणि आमच्या लोकांना, मीरा भाईंदर वासियांना खूप ह्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद। नक्कीच, कारण याचा फायदा मीरा भाईंदरकरांना होईलच, कारण ट्रॅफिकचा विषय आहे खूप। आणि 2-2.5 तास फक्त 9 वाजता इथून लोक निघाली त्यांच्या जॉबला जाण्यासाठी। एक 11चा त्यांचा टायमिंग असतं, त्यांना 11-11:30 वाजता त्यांना 2-2.5 तास इथेच लागतात दहिसर टोल नाका क्रॉस करण्यासाठी। एवढं ट्रॅफिक जाम होत असतं। आपले परिवहन मंत्र्यांनी हा विषय पहिले पण घेतलेला होता, पण मला असं वाटतं तो सॉर्ट आउट झाला नव्हता, कारण ट्रॅफिकचा विषय तसाच होता। पण आता असं मला असं वाटतं उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तशी काही ऑर्डर काढलेली आहे की हा टोल नाका शिफ्ट करून आम्ही घोडबंदरला घेऊन जातो म्हणून। तर घोडबंदर घेऊन गेले तर मीरा भाईंदर वासी, मीरा भाईंदरकर जे आहेत स्थानिक नागरिक आहे तिकडचे, त्यांना नक्की या गोष्टीचा फायदा होईल की त्यांना तो ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही। त्याच्यामुळे या गोष्टीचा फायदा मीरा भाईंदरकरांना नक्की होईल असं मला वाटतं।